झिम्बाब्वेसारख्या टीमला हलक्यात घेणं ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला महागात पडलं. कालपर्यंत ज्या टीमला छोटी टीम समजलं जात होतं तीच आज टॉपवर गेली. पण झिम्बाब्वेला हे कसं काय जमलं ते पाहू. स्वतःला इतके उंच करा की नियती लिहिण्याआधी देवही विचारेल, सांग तुझी इच्छा काय आहे. ही ओळ केवळ कविता नाही, ही जिद्दीची घोषणा आहे. आणि आज जर या वाक्याला जिवंत रूप द्यायचे असेल तर ते झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाने दिले आहे. ज्या संघाला काही वर्षांपूर्वी कोणी गंभीरपणे घेत नव्हते, ज्या संघाला मोठ्या स्पर्धांमध्ये पात्रताही मिळत नव्हती, ज्या खेळाडूंना बूट, किट आणि प्रायोजकांसाठी सोशल मीडियावर विनंती करावी लागत होती, तोच संघ आज विश्वचषकाच्या रंगमंचावर उभा राहून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या परंपरागत बलाढ्य संघांना पराभूत करतो आणि जगाला सांगतो, आम्हाला कमी लेखू नका. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हा केवळ एक लीग सामना नव्हता, तो मानसिकतेचा संघर्ष होता. एका बाजूला अनेक विश्वविजेतेपदे जिंकलेला, मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभवसंपन्न, स्टार खेळाडूंनी भरलेला ऑस्ट्रेलियन संघ. दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वे, ज्याच्याकडे नावांपेक्षा जिद्द जास्त होती. सामन्याच्या सुरुवातीला सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियाकडे होते. त्यांची देहबोली, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा इतिहास, सर्व काही त्यांच्याच बाजूने दिसत होते. पण क्रिकेट हे नावाने नाही, क्षणांनी जिंकले जाते. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना, धावसंख्या उभारताना संयम दाखवला. सुरुवातीला सावध खेळ, मधल्या षटकात स्ट्राईक रोटेशन आणि शेवटच्या षटकात अचानक वेग. सिकंदर रजा क्रीजवर आला आणि त्याने फक्त फटके मारले नाहीत, तर संदेश दिला की आम्ही घाबरत नाही. त्याच्या प्रत्येक षटकारात आत्मविश्वास होता, प्रत्येक चौकारात आव्हान होते. ऑस्ट्रेलियाचा पाठलाग सुरू झाला तेव्हा सर्वांना वाटले की हा सामना सहज संपेल. पण इथे झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी खेळ फिरवला. त्यांनी लांबी आणि दिशा यावर नियंत्रण ठेवले. मधल्या षटकात धावांचा वेग पूर्णपणे रोखला. ऑस्ट्रेलियन फलंदाज अधीर झाले, चुका केल्या आणि झेलबाद झाले. झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षणाने तर जादूच केली. ज्या झेलांना अशक्य म्हटले जाते ते त्यांनी पकडले. प्रत्येक धाव वाचवताना त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा दिसत होती. शेवटी जेव्हा निकाल लागला आणि ऑस्ट्रेलिया 23 धावांनी पराभूत झाला, तेव्हा तो केवळ स्कोअरबोर्डवरील फरक नव्हता, तो आत्मविश्वासाचा फरक होता. जगाने पहिल्यांदा गंभीरपणे लक्ष दिले, हा संघ काहीतरी वेगळं करत आहे. पण अनेकांना वाटलं, ठीक आहे, अपसेट झाला, एक दिवस खराब गेला असेल ऑस्ट्रेलियाचा. खरी कसोटी अजून बाकी आहे. ती कसोटी होती श्रीलंका. घरच्या मैदानावर खेळणारा संघ, प्रेक्षकांचा पाठिंबा, ओळखीची परिस्थिती. मागील सामन्यात चांगली कामगिरी केलेली, पथुम निशांकाने लय पकडलेली. अशा परिस्थितीत श्रीलंका मैदानात उतरली. त्यांनी 20 षटकात 178 धावा केल्या. सुरुवातीला जोरदार फलंदाजी झाली. पॉवर प्लेमध्ये धावांचा वेग चांगला होता. स्टँड्समध्ये उत्साह होता. 178 हा T20मध्ये लढाऊ स्कोअर मानला जातो. अनेकांनी अंदाज लावला, आता झिम्बाब्वेची खरी परीक्षा आहे. पण झिम्बाब्वेच्या चेहऱ्यावर तणाव नव्हता. त्यांनी पाठलागाची सुरुवात शांतपणे केली. पहिल्या काही षटकात धोका न पत्करता विकेट्स जपल्या. मधल्या षटकात त्यांनी हळूहळू धावांचा वेग वाढवला. श्रीलंकेचे गोलंदाज दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण झिम्बाब्वेने संयम सोडला नाही. जेव्हा सिकंदर रजा पुन्हा क्रीजवर आला, तेव्हा सामना एका वेगळ्याच टप्प्यात गेला. त्याने ज्या सहजतेने मोठे फटके मारले, ज्या निर्धाराने खेळ पुढे नेला, ते पाहून प्रेक्षकही थक्क झाले. त्याच्या देहबोलीत आम्ही इथे जिंकायला आलो आहोत हे स्पष्ट दिसत होते. शेवटच्या काही षटकात आवश्यक धावगती वाढली, पण घाई नाही, घाबराट नाही. योग्य चेंडूची वाट पाहून मोठे फटके आणि 19 षटकात 182 धावा करून 6 गडी राखून विजय. हा विजय केवळ गुणतालिकेतील 2 गुण नव्हते. हा विजय म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची घोषणा होती. श्रीलंका घरच्या मैदानावर पराभूत झाली. त्यांच्या प्रेक्षकांसमोर, त्यांच्या परिस्थितीत
आणि तेव्हा प्रश्न निर्माण झाला, हा झिम्बाब्वे नेमका कोण आहे? जो संघ काही वर्षांपूर्वी पात्रताही मिळवू शकला नाही, तो आज गटात अव्वल कसा? उत्तर आहे सातत्य, विश्वास आणि नेतृत्व. सिकंदर रजाचे नेतृत्व या कथेत मध्यवर्ती आहे. वय वाढले आहे, अनुभव वाढला आहे, पण भूक अजून ताजी आहे. त्याने संघाला एक मानसिक बळ दिले आहे. त्याने प्रत्येक खेळाडूला सांगितले आहे की तुमच्यात क्षमता आहे. जेव्हा संघ स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा तो इतिहास घडवू शकतो. या विश्वचषकात अजून एक गोष्ट लक्षवेधी आहे. भारत आपल्या गटात अव्वल आहे. वेस्ट इंडिज आपल्या गटात अव्वल आहे. दक्षिण आफ्रिका आपल्या गटात अव्वल आहे. आणि झिम्बाब्वेही अव्वल आहे. अजूनपर्यंत पराभव न मानणारे हे 4 संघ स्पर्धेला वेगळाच रंग देत आहेत. भारतासमोर पुढे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज असे सामने आहेत. भारताला किमान 2 सामने जिंकावे लागतील. अशावेळी झिम्बाब्वेला हलक्यात घेणे म्हणजे चूक ठरेल, कारण त्यांनी दाखवून दिले आहे की ते कोणत्याही क्षणी सामन्याचा चेहरा बदलू शकतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 1983 मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा कोणीही त्यांना प्रबळ दावेदार मानत नव्हते. पण जिद्द, विश्वास आणि योग्य वेळी केलेली कामगिरी यामुळे इतिहास घडला. आज झिम्बाब्वेची कथा त्या आठवणी जाग्या करते. ते अजून खूप दूर जायचे आहे. सुपर 8ची परीक्षा बाकी आहे. दबाव वाढणार आहे. पण त्यांनी जे केले आहे ते आधीच मोठे आहे. ही कथा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही. ही कथा आहे पुनरागमनाची. जेव्हा आयुष्य तुम्हाला खाली ढकलते तेव्हा तिथेच पडून राहू नका. रबर चेंडूप्रमाणे परत उभे राहा. काही वर्षांपूर्वी प्रायोजकांसाठी विनंती करणारा संघ आज विश्वचषकात अव्वल स्थानावर बसला आहे. हा प्रवास सोपा नव्हता. पराभव, टीका, आर्थिक अडचणी सगळं होतं. पण त्यांनी हार मानली नाही. आज जग टाळ्या वाजवत आहे. पण त्या टाळ्यांच्या मागे अनेक वर्षांची मेहनत आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला बाहेर बसवले. श्रीलंकेला त्यांच्या घरात हरवले. आणि विश्वाला सांगितले, आम्ही आलो आहोत फक्त भाग घेण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी. आता प्रश्न आहे, ते पुढे किती दूर जातील? ते 1983 सारखा चमत्कार करू शकतील का? सांगणे कठीण आहे. पण क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. एक गोष्ट निश्चित आहे. जो संघ प्रतिस्पर्ध्याला कमी लेखतो तो स्वतःच संकटात सापडतो. आणि झिम्बाब्वेने जगाला आठवण करून दिली आहे की या खेळात प्रत्येक संघ धोकादायक असतो. सुपर 8मध्ये काय होईल, कोण विजेता ठरेल हे भविष्यात कळेल. पण या स्पर्धेचा आत्मा, तिची सर्वात मोठी कथा जर कोणी लिहिली असेल तर ती झिम्बाब्वेने. आणि त्या कथेला नाव आहे आत्मविश्वास. ही कथा आपल्यालाही शिकवते. यश ओरडून सांगावे लागत नाही, ते स्वतः आवाज करते. आणि जेव्हा यश बोलते तेव्हा जग ऐकते.